स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी काय आहे तर स्वामी म्हणजे हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात असे माझे स्वामी. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात असे माझे स्वामी. मन अशांत असताना मायेनं डोक्यावरून हात फिरवतात असे माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ठामपणे सांगतात असे माझे स्वामी. असं ठामपणे सांगतात असे माझे स्वामी. स्वामी भक्त हो, स्वामी सतत आपल्या सोबत असतात, परंतु अशा या स्वामींना कृतज्ञता म्हणून एकच प्रार्थना करावीशी वाटते. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख काय आणि दुःख काय? सुख आले तरीही श्री स्वामी समर्थ आणि दुःख आले तरीही श्री स्वामी समर्थ. संकट आले तरीही श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरीही श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, तू माझा पिता आहेस, तूच माझं दैवत आहेस. म्हणून तू प्रत्येक वळणावर मला मार्गदर्शन कर आणि तुझ्या सेवेपासून, तुझ्या चरणांपासून कधीही मला विभक्त करू नको. एवढीच काय ती तुझ्याकडे मागणी. स्वामी भक्त हो, स्वामींसाठी कृतज्ञता म्हणून ही प्रार्थना आपण व्यक्त केलेली आहे. तर नक्कीच स्वामी आपल्यासोबत कायमच राहणार आहे असा विश्वास मनी बाळगा आणि आजचा स्वामी संदेश जाणून घ्या. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुमच्यासमोर 3 अंक दिसत आहे. त्या 3 अंकांपैकी एक अंक तुम्हाला तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि मग बघा स्वामी तुम्हाला काय संदेश देत आहे ते. आता ज्यांनी 33 अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे तू स्वतःला कधीही एकटं समजू नकोस. मी दिसत नसलो तरीही सावलीसारखा सतत कायम तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू तुझे कर्म चांगले ठेव, मग बघ तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतात की नाही. अरे चमत्कार घडण्यासाठी फक्त आम्हाला नमस्कार करावा लागत नाही, तर आम्ही सांगितलेल्या मार्गावर चालावं लागतं. तुझी कर्म तुला चांगली ठेवावी लागतात. अरे विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुला आतून पोखरत राहते. म्हणून चिंता करण्यात आणि भीती बाळगण्यात वेळ घालवण्यापेक्षा तू आमचं नाव घे, आमचं नामस्मरण कर. तुझ्या पाठीमागे लागलेली संकटेच तुला पुढे जाण्यासाठी बळ देखील देणार आहे, यावर देखील विश्वास ठेव. म्हणून संकटांना कधी घाबरू नकोस, संकटांना कधी कंटाळू नकोस. अरे जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिलंच येणं असं नाही ना. अरे एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने करणे म्हणजे देखील जिंकणंच होय. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला सदैव मार्ग दाखवत असणार आम्ही. म्हणूनच तुला सांगतोय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 44 हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात, अरे तू तुझ्या स्वतःच्या विचारांवर लक्ष दे. तुझे विचारच तुझं आयुष्य घडवू शकतात आणि तुझं आयुष्य बिघडवू देखील शकतात. म्हणून तुझे विचार चांगले ठेव. चूक झाली की साथ सोडणारे तुला बरेच जण भेटतील, पण चूक का झाली, ती चूक कशी सुधारायची हे सांगणारे तुला खूप कमी भेटणार आहे. त्यामुळे जर असं सांभाळून घेणारे लोक तुला भेटत असतील तर त्यांना जपायला शिक. आणि तरीही जर तुझ्या आजूबाजूला तुला असं कोणीच नसेल तरीही तू घाबरू नकोस, कारण तुझा हा स्वामी तुझ्या सोबत आहे हे विसरू नकोस. अरे तुला जर कोणी विचारलं ना की तुझ्या हक्काचं असं या जगात काय आहे, तर त्यांना सरळ सांग, हक्काचं तर माझं शरीरही नाही, ते देखील एक दिवस माझी साथ सोडणार आहे, पण माझे स्वामी मात्र माझ्या हक्काचे आहे. आणि ज्याचा स्वामीवर हक्क आहे तो या जगावरही हक्क गाजवू शकतो. आणि जेव्हा तुला आम्ही सांभाळून घेण्याची तयारी दाखवतो तेव्हा हे अख्खं जग एकत्र येऊन तुला हरवू शकत नाही. चूक झाल्यावर तू आमच्याकडे ये, तुझ्या झालेल्या चुकांची कबुली दे आणि पुन्हा त्या चुका तुझ्याकडून होणार नाही असं अभिवचनही दे. बघ आम्ही स्वतः तुला मार्ग दाखवू. योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता देखील आम्हीच तुला प्रदान करू. फक्त तू तुझ्या मतावर ठाम राहा आणि
आमचा आणि तुझा कधीही विश्वासघात होऊ देऊ नकोस. कारण गुरु आणि शिष्याच्या नात्याचा स्वाद अमृतासारखा असतो. गुरु आणि शिष्याच्या नात्याचा स्वाद अमृतासारखा असतो. थेंबर मिळाला तरीही आयुष्यभर पुरतो. दोघांमधलं जे आपुलकीचं नातं आहे ना, ते दुधात मिसळलेल्या त्या साखरेप्रमाणे असतं. कितीही प्रयत्न केला तरीही वेगळं करणं शेवटी अशक्य होऊन जातं. आणि जेव्हा असं नातं तुझं माझ्यासोबत तयार होतं, तेव्हा तुला एकच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 77 अंक निवडला आहे, त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे, वेळ कोणतीही येऊ दे, तुझं मन कधी विचलित होऊ देऊ नको. आलेल्या परिस्थितीचा सामना करायला शिक. वाईट परिस्थिती कधीच कायम राहत नाही. वाईट परिस्थिती कधीच कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतात. जीवनात तुला सतत लाभच होईल असं तर नाही ना. काही वेळा तुला नुकसानही सहन करावं लागेल. चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये आणि वाईट दिवसात खचून जाऊ नये. अरे, हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने पोट भर. तू कितीही दानशूर असला तरीही चुकीच्या मार्गाने जर तू धन कमावत असशील तर त्याचं फळ मात्र तुला भोगावंच लागणार, हे सदैव स्मरणात ठेव. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असं मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन तुझ्याकडून दुखावलं जाणार नाही याची तू सतत काळजी घेशील. परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना, याची देखील तुला काळजी घ्यावी लागणार. अरे, जिथे तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांसमोर उगाचच तू वायफळ बोलणं सोडून दे आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न कर. कारण तुझ्याकडे जी स्वतःची अशी ऊर्जा आहे ती अशा लोकांसमोर वाया घालवण्यापेक्षा तू आमच्या नामस्मरणात ती मार्गी लाव. तू घेतलेल्या प्रत्येक नामाचा आमच्याकडे हिशोब असणार आहे आणि त्याचा मोबदला तुला योग्य प्रमाणात आम्ही वेळेवर देणारच आहे. अरे, तुझा निर्णय कधी चुकला असेल तर फार मनाला लावून घेऊ नकोस. तू एक मनुष्य आहे. कधी कधी होतात चुका माणसाकडून, परंतु निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट कधीच नसतो. कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं असेल असा आम्ही देखील विचार करतो आणि म्हणून तुझी बाजू काय आहे हे समजून घेण्याचा देखील प्रयत्न करत असतो. दुसऱ्यांना चुकीचं समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात एक वेगळाच गोडवा निर्माण होतो आणि असाच गोडवा आम्हाला आमच्या भक्ताकडून हवा असतो. म्हणून आम्ही आमच्या भक्ताला प्रत्येक वेळी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो काय करतो, तो कसा करतो, पण त्यामागची कारणं काय आहे हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण आमच्यापासून कधीही काहीही लपत नाही. म्हणून तू स्वतःला फक्त एकच वचन दे की जाणून बुजून तू कोणाला त्रास देणार नाही, कुणाचं मन तू दुखावणार नाही आणि आमच्या नजरेसमोर येताना तुझी शरमेनं मान कधी खाली जाणार नाही. अशा पद्धतीने जर तू तुझी वर्तणूक ठेवत असशील तर आम्ही तुला सदैव सांगू की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. आजच्या स्वामी संदेशमध्ये खरंच एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली, ती अशी की बऱ्याचदा आपल्याकडून काही चुका होतात. त्या चुकांमुळे आपल्या मनाला सतत हुरहुर लागून राहते की मी इथे चुकलो, आता स्वामी काय म्हणतील. तर बघा, स्वामींनीच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. अहो, आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. आपण देव नाही ना की आपल्याकडून चुका होणारच नाही. पण ठीक आहे, झालेली चूक मान्य करून त्यामध्ये पुन्हा सुधारणा करण्याची तयारी जर आपण दर्शवत असू तर स्वामी आपल्याला नक्कीच माफ करतात. कारण स्वामींच्या दरबारात चुकीला माफी आहे, परंतु गुन्ह्याला कधीही माफी नाही. आणि आपल्याला माहीत आहे की ही चूक आहे, तरीही आपण ती चूक पुन्हा पुन्हा जर करत असणार तर मग स्वामी मात्र आपल्याला माफ कधीच करणार नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा बोध काय होता हे देखील कळवा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.